चला ओके मित्रांनो, नमस्कार। या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण या छत्रपती सिरीजच्या माध्यमातून 24/1/2023 शिफ्ट नंबर 1 मध्ये आलेले टोटल मॅथमॅटिक्सचे प्रश्न बघूयात, गणिताचे प्रश्न बघूयात। ओके, चला मित्रांनो, खूप कमी दिवस या ठिकाणी उर्वरित आहे तुम्हा सर्वांसाठी, कारण की आपली एग्जाम एसएससी जीडी साठी जे आपण मेहनत करतोय, काबाड कष्ट करत आहे, अहोरात्र मित्रांनो आपण झटत आहे आणि यासाठी जे काही सर्व काही कष्ट करत आहे ते मित्रांनो एग्जाम खूप कमी दिवसावर येऊन या ठिकाणी कमी दिवसावर आलेले आहे। म्हणून या ठिकाणी मित्रांनो, आणि बघा, तुम्हा सर्वांना काही घाबरून जाण्याची काही या ठिकाणी कोणतेही कारण नाही। का नाही की मला माहित आहे तुम्ही प्रामाणिकतेने डे टू डे कंटिन्यू अभ्यास करत आहात, इमानदारीपूर्वक निष्ठापूर्वक प्रामाणिकतेने तुम्ही अभ्यास करत आहात, तर मित्रांनो 100% विजय निश्चित तुमचा आहे। ओके, कारण की काय मित्रांनो, तुम्ही डेली रेग्युलर ही सिरीज बघत आहे, त्यानंतर अभ्यास पण करत आहे डेली मित्रांनो। एवढं सर्व तुम्ही त्याग करून एका ठिकाणी दिवसभर बसतात, दिवसभर अभ्यास करतात, तर मित्रांनो नक्कीच विजय तुम्हाला प्राप्त होणार, याबद्दल की द्विमत नाही, बरोबर। चला ठीक आहे मित्रांनो, तरी सुद्धा या ठिकाणी आणखी आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतोय की आणखी पुन्हा मित्रांनो अभ्यासाचा टायमिंग वाढवा, कारण की एग्जाम जवळ येत आहे। त्यासाठी मित्रांनो कमी दिवसात अधिकाधिक अभ्यास कशा पद्धतीने करता येईल, कशा रीतीने करता येईल, उत्तमरित्या कशा पद्धतीने अभ्यासामध्ये भर घालता येईल। ओके, आपल्याला मित्रांनो क्वांटिटी पाहिजे, कशा पद्धतीने। आता बघा, 1 मिनिटात एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी उल्लेख ही गोष्ट सांगायची मला की मित्रांनो, आता नवीन कोणतेही साधनं, नवीन कोणतेही संदर्भ म्हणजे पुस्तक रीड न करता आतापर्यंत जे तुम्ही अभ्यास केलेला आहात तेच पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा। जितक्या जास्तीत जास्त वेळेस तुम्ही रिव्हिजन कराल तितक्याच मित्रांनो जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळतील, बरोबर। म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी एखादा नवीन बुक मार्केटमध्ये येतो ते घेऊन टाकावं, पुन्हा ते वाचावं, तर मित्रांनो तो बुक नवीन असतो, आपल्यासाठी नवीन असतो, तर त्याची रिव्हिजन काही जास्तीत जास्त वेळेस होत नाही। म्हणून मित्रांनो मार्क येण्याचे चान्सेस खूप कमी असतात। ओके, म्हणून यासाठी बेस्ट वे एकच आहे, जे आतापर्यंत तुम्ही केला तेच पुन्हा पुन्हा करा, कंटिन्यू करा आणि अभ्यासाचं टायमिंग आणखी वाढवा मित्रांनो। क्लिअर इथपर्यंत 8 तास करत असाल तर 10 तास, 10 करत असाल तर 12 तास, क्लिअर इथपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला मित्रांनो एक म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला शक्य होईल तितकं बैठक जे म्हणतो ना आपण टायमिंग, म्हणजे आपण समजा 10 तास बसत असेल तर 12 तास बसा रीडिंग मध्ये वगैरे, कुठे तुम्हाला जोपर्यंत तुमचा सुटेबल जो तुम्हाला होईल त्या पद्धतीने। क्लिअर इथपर्यंत खूप काही या विषयावर बोलण्यासारखं आहे मित्रांनो, पण तुम्हा सर्वांना माहित आहे की मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही। कर्मण्यवादी करस्तते मा फले कदाचनम, हे मित्रांनो श्रीमद भागवत महापुराण मध्ये, गीताजी मध्ये परमपिता परमात्मा भगवान श्री कृष्ण यांनी या ठिकाणी हे श्लोक भगवंत अर्जुन यांना सांगितलेलं होतं, म्हणजे भगवान अर्जुन यांच्या मार्फत आपल्या सर्वांपर्यंत ह्या श्लोकची या ठिकाणी हे श्लोक आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। म्हणजेच काय, कर्मण्यवादी करस्तते मा फले कदाचन, म्हणजे तुमचे कर्म जसे असतील तसे फळ भेटणार। क्लिअर इथपर्यंत कर्म जर वाईट असतील वाईट फळ। आता बघा मित्रांनो, कर्म म्हणजे मेहनत जास्तीत जास्त असेल तर 100% तुम्हाला मार्क पण जास्त भेटेल। मला माहित आहे मित्रांनो, मला 100% एक गोष्टीला मी मानतो की या ब्रह्मांडामध्ये मित्रांनो आपण जे देतो तेच आपल्याला मिळतंय। तुम्ही जर जास्तीत जास्त मेहनत केली असेल तर 100% त्याची परतफेड भेटणारच आहे। क्लिअर इथपर्यंत ओके, चला मग सुरुवात करूयात मित्रांनो आपण आजच्या सिरीजला। बघा, आपण एक म्हणजे आपलं मॅथ सोडून हे अवांतर विषयाकडे गेलो, पण अवांतर विषय पण खूप महत्वपूर्ण आहे। मॅथ रिजनिंग तर तुम्ही करतच आहात, त्यासोबत मित्रांनो ह्या गोष्टी काळजीपूर्वक जर तुम्ही एक मॅथ कंटिन्यू कराल, रिजनिंग कराल, हिंदी जीएस वगैरे जे काही सर्व करत असताना मी जे बोललो या गोष्टीवर पण तुमचं फोकस पाहिजे, कॉन्सन्ट्रेट पाहिजे। क्लिअर, चला मग सुरुवात करूयात मित्रांनो आज आपण आपल्या या सिरीजला। बघा, आज मित्रांनो सिरीज आहे आपल्या समोर मॅथमॅटिक्स मध्ये चे या ठिकाणी एसएससी जीडी चे पेपर 24/1/2023 शिफ्ट नंबर 1 मध्ये विचारण्यात आलेले टोटली आपण या ठिकाणी प्रश्न बघूयात। ओके, कट टू कट आणि हटके पद्धतीने, नाविन्य पद्धतीने, तुम्हाला माहित आहे आणि अनुभव पण आलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे बघत असतो। ओके, चला मग मित्रांनो प्रश्न नंबर 1 असेल तुमच्या समोर। बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला क्लिअर या ठिकाणी दिसत असेल। चला मी आणखी खाली कर।
चलो काय मित्रांनो, या ठिकाणी एक कार की कीमत 2,50,000 है। पहले साल इसमें मूल्य में 10% की यानी कमी होती है, दूसरे वर्ष में इसमें 50% की रास होती है। 2 वर्ष के बाद कार का मूल्य म्हणजे काय मित्रांनो, पहिल्या वर्षी 10% कारची किंमत कमी होते, दुसऱ्या वर्षी 15% कमी होते। म्हणजे आता कारची किंमत किती असेल मित्रांनो? हे जे प्रश्न आहे ना या ठिकाणी, हे जनसंख्यावर आधारित, जनसंख्या किसी गांव की जनसंख्या 2,50,000 है। पहले साल 10% की कमी होती है, दूसरे साल 15% की कमी होती है। तो अभी वर्तमान में उस गाव की जनसंख्या ज्ञात करें। अशा पद्धतीने जनसंख्या असेल किंवा एखाद्या वस्तूची किंमत असेल, बरोबर, अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागतंय। बघा मग मित्रांनो मी कसं हटके पद्धतीने सॉल्व्ह करेल। 10% याला लिहणार मित्रांनो, मी 10% याला लिहणार 1/10 म्हणजे 10 या ठिकाणी रुपये किंमत असेल तर 1 कमी होते म्हणजे 9। क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर हे प्रथम वर्षासाठी, दुसऱ्या वर्षासाठी 15% ला लिहितो मित्रांनो आपण 3/20। तुम्हाला माहित आहे कसे आले 3/20 वगैरे वगैरे। मग 20 रुपयाची वस्तू या ठिकाणी 20 रुपयावर 3 रुपये कमी होतात म्हणजे 17 रुपये या ठिकाणी। 17 गुणिला 9 किती 153, 20 गुणिला 10 किती मित्रांनो 200 होतात या ठिकाणी। मग या 200 साठी बघा हे 200 रुपये सुरुवातीची किंमत, ती एक गाडी मोटर कार जे आहे त्याची 200 रुपये सुरुवातीची किंमत। नंतर मित्रांनो 10% पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 15% अशा पद्धतीने किंमत कमी कमी होत्या। 2 वर्षात 153 झाली। मग या ठिकाणी 200 साठी किती आहे? 200 साठी आहे मित्रांनो 2,50,000 रुपये। 1 2 3 क्लिअर इथपर्यंत? मग बघा मित्रांनो 200 ला 2,50,000 तर 153 ला किती, किंवा याला तिरकस गुणाकार पण आपल्याला करता येईल। मी पटीतच बघतोय 2 शून्य कट, इथं सुद्धा 2 शून्य कट, 2 ने इथं 250 ला भाग दिल्यानंतर 125 येतील। 125 आणि 1 शून्य म्हणजे 1250। मग या ठिकाणी सुद्धा मित्रांनो 1250 ने गुणाकार करून टाकूयात। ओके, मग बघा मित्रांनो या ठिकाणी 0 ने 153 ला गुणाकार केल्यानंतर 0 येणार। मग 5 ने गुणाकार, 5 त्रिक 15, 15 शी 5 हातचे आले 1। मग बघा एकक स्थानी कुठे 0 किंवा 5 एका मित्रांनो या ठिकाणी आहे 0 आणि 5, एकक आणि दशक, आणि हीच कंडिशन इथं आहे। म्हणजे विकल्प काय मित्रांनो? विकल्प नंबर 2। क्लिअर इथपर्यंत? चला पुढे जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। ओके, त्याला संक्षिप्त सॉल्व पण केलं तर हेच भेटणार आहे। मग परीक्षेमध्ये मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला या आधी टाइम मैनेजमेंटवर एक लेक्चर आपण बघितलोय। 60 मिनिट में ऐसी सवाल कैसे आसानी से सॉल्व करें। तर त्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल तर 100% मित्रांनो 30 सेकंदात किंवा 50 सेकंदाच्या आत किती मोठे कॅल्क्युलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही सॉल्व करू शकता। ओके, चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। एक व्यक्ति अपनी मासिक आय में मासिक आय का 25% बचत करता है। म्हणजे मित्रांनो आय असते, आयवर व्यय पण असते। व्यय म्हणजे मित्रांनो इन्कम येतो तर खर्च पण होत असतो। मग या ठिकाणी इन्कम त्यानंतर खर्च आणि त्या बाबतीत जे काही रक्कम शिल्लक असते, उर्वरित असते, त्याला आपण बचत म्हणतो। म्हणजेच काय, या ठिकाणी एक व्यक्ती जर 100 रुपये इन्कम असेल तर 75 रुपये बचत, हे 25 रुपये बचत होते। तर या ठिकाणी खर्च किती रुपये, तर आपल्याला माहित आहे 75 रुपये, बरोबर। 100 रुपये कमवितो आणि 25 रुपये मित्रांनो बचत करतो तर खर्च किती रुपये, तर या ठिकाणी प्रत्येकाला सांगता येईल 75 रुपये। क्लिअर? मग बघा मित्रांनो आय में 20% की वृद्धि, 20% की वृद्धि म्हणजे या ठिकाणी 100 चे 20% म्हणजे 20 होतात, म्हणजे या ठिकाणी 120 होतील। त्यानंतर पुढे मित्रांनो व्यय भी 20% बढ़ जाता है। म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी इथं पण 20%, म्हणजेच काय 75 चे 2 पट किती 150 म्हणजे 15, म्हणजे 75 प्लस 15 किती होतील, तर या ठिकाणी हे 90 होतील। मग 120 रुपये इन्कम आणि खर्च या ठिकाणी 90 रुपये, तर बचत किती, तर बचत मित्रांनो 30 रुपये होईल या ठिकाणी। मान्य आहे तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर असाल? पुढे बघा मित्रांनो पुढे काय आहे उल्लेखित, अब वह हर महीने 1500 की बचत कर पाता है तो उस व्यक्ति की मूल मासिक आय ज्ञात कीजिए। मूल म्हणजे काय मित्रांनो, मूळ म्हणजे काय, सुरुवातीला जे मासिक इन्कम होते ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार। मग बघा मित्रांनो या 30 रुपये बचत साठी ते देतात 1500 रुपये। तर सुरुवातीची आय किती मित्रांनो 100 रुपये, 100 साठी किती 3 5 15, मग या ठिकाणी पण 5 पट आणि 2 शून्य वाढून टाकूया। ओके, 5000 या ठिकाणी बरोबर असेल। 1 शून्य 3 5 15 1 शून्य। ओके, 5000 विकल्प नंबर बी।
ओके, काहीच वेळ लागत नाही मित्रांनो, अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने होते. फक्त माझ्यासोबत कंटिन्यू जॉईन राहा मित्रांनो. आता ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू चालेल तुमच्या परीक्षेपर्यंत, तुमच्या एक्झाम पर्यंत. क्लिअर? त्यानंतर मित्रांनो आणखी नवीन कोणतीतरी एक्झाम येईल, कोणतीतरी जाहिरात येईल, त्यासाठी आणखी आपण सिरीज सुरुवात करूयात. म्हणजेच काय, कंटिन्यू युट्यूबला आपण या ठिकाणी काम करणार आहे, फक्त तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी. विद्यार्थ्यांचं मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हे कष्टदायक गणित या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना बोरिंग सब्जेक्ट वाटतो, विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटतो, विद्यार्थ्यांना रटाळपणे हा सब्जेक्ट वाटतो, हे विद्यार्थ्यांना मित्रांनो आवड कशा पद्धतीने निर्माण करता येईल यासाठी आपण काम करतो युट्यूबला या ठिकाणी. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे गणित हा विषय तुम्हाला अधिकाधिक या ठिकाणी आवड निर्माण व्हायला पाहिजे, रुची निर्माण व्हायला पाहिजे, इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे आणि गणिताबद्दल मित्रांनो तुम्हाला खूप खूप आवड निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी हे सर्व अट्टहास आणि कार्यक्रम आहे. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला मित्रांनो, गणिताची अधिकाधिक आवड होण्यासाठी ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर 100% विद्यार्थ्यांच्या हितासाठी या ठिकाणी फक्त 999 मध्ये कालावधी 1 इयर या ठिकाणी मित्रांनो एक लेक्चर तुम्ही वॉच टाइम 4 आहे, 75 प्लस टेस्ट असेल, हे सर्व काही कार्यक्रम आहे. ओके, इंटरेस्टेड असाल तर बघा, नक्की फायदा होईल. चल त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी एक कंपनी में 100 कर्मचारियों का औसत भार 62 किलोग्राम और शेष 25 कर्मचारियों का औसत भार 52 किलोग्राम है. उस कंपनी के सभी कर्मचारियों का औसत भार ज्ञात करें. मित्रांनो किती म्हणतात या ठिकाणी औसत किती, सुरुवातीला औसत आहे मित्रांनो 62 किलोग्राम आणि या ठिकाणी कर्मचारियों म्हणजे किती, टोटल कर्मचाऱ्यांची संख्या किती, 100. त्यानंतर शेष म्हणजे यापैकीच मित्रांनो किती, 52. किती कर्मचारी तर ते कर्मचारी आहेत 25. त्यानंतर टोटल कर्मचाऱ्यांची औसत आपल्याला काढावी लागणार आहे, बरोबर. सभी कर्मचारी म्हणजे 125 कर्मचारी टोटल, यांना 2 गटात या ठिकाणी डिवाइड केलेले आहे 25 आणि 100, बरोबर. 100 25 म्हणजे टोटल कर्मचारी 125 या ठिकाणी. मग आपण काय करणार मित्रांनो, आपण या ठिकाणी शांतता, संयम आणि कार्यक्रम करून टाकणार. बरं बघा मित्रांनो, या ठिकाणी संख्याचे नंबर असते ना, तर याला कमी पण करता येतं आपल्याला. जे संख्या असतात ते औसतला कमी करायला गेला तर तोंडावर पडणार, बरोबर. म्हणजे ज्या संख्याला कमी करूयात, 25 चे 4 पट, 25 चे 1 पट, 25 चे किती 5 पट, 62 गुणिला 4 जर आपण करतो या ठिकाणी तर 8 आणि 24 248 प्लस 52 गुणिला 1 52 होतात. दोघांची बेरीज करा मित्रांनो, तर दोघांची बेरीज केल्यानंतर 300 आणि या ठिकाणी गुणाकार 5n म्हणजे 5 या ठिकाणी गुणाकार मध्ये इकडे येताना भागाकार मध्ये म्हणजे 300/5. तर यांची किंमत किती भेटते मित्रांनो, 5 3 60. विकल्प या ठिकाणी 60 किलोग्राम. चला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघूयात काय म्हणतोय प्रश्न हा. राकेश रुपये 2530 प्रत्येक पर 2 घड़ियां बेचता है, उसे एक पर 15% का लाभ, दूसरी पर 15% की हानि होती है. पूरे लेन देन में उसका अनुमानित लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. मित्रांनो या ठिकाणी 2 समान किमती असतात. 2 समान किमती म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी 15% लाभ 15% हानी किंवा 15% हानी 15% लाभ, या ठिकाणी ह्या दोन्ही समान किमती असतात. तर या व्यवहारामध्ये या व्यापारामध्ये 100% मित्रांनो तोटा होत असतो, 100% लॉस होत असतो, 100% हानी होत असते, हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो सुरुवातीला हानी असो की नंतर असो, सुरुवातीला लाभ असो की नंतर लाभ असो, काही असू द्या, ह्या समान किमती असेल. उदाहरणार्थ 25% लाभ 25% हानीच होते या ठिकाणी. 20% लाभ 20% हानी, 100% लाभ 100% हानी, तर या ठिकाणी हानीच होते नेहमी. मग किती होते मित्रांनो, दोघांचा गुणाकार करून टाकणार. 15 गुणिला 15 तर तुम्हाला माहित आहे 225 होतील, कारण की 15चा वर्ग बटा 100 म्हणजे या ठिकाणी 2 घट डावीकडे 2.25% हानी होईल. 2.25% हानी, विकल्प नंबर 3. हे 25 से 30 ला काय करायचं सर, आम्ही काही करू नका, राहू द्या, त्याकडे बघू पण नका. ओके चला पुढे. काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी. चला आतापर्यंत जे पण आपण प्रश्न सॉल्व्ह केलो मित्रांनो सोपे आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे. क्लिअर इथपर्यंत. मग बघा मित्रांनो, बघा हा प्रश्न रीड करा.
चलो, किसी वस्तू के मूल्य में 10% की कमी म्हणजे 100 रुपयाची वस्तू 10% की कमी म्हणजे किती मित्रांनो? 100 चे 10 म्हणजे किती? या ठिकाणी 90 होतील. त्यानंतर लेकिन वस्तू के दैनिक विक्री में 20% की वृद्धि होती है. या ठिकाणी वस्तूची किंमत 10% ने कमी केल्यानंतर 20% या ठिकाणी विक्री वाढते. म्हणजेच काय? या ठिकाणी 20%. 90 चे 20% म्हणजे किती? 9 दुनी 18 होतात. म्हणजे 90 प्लस 18 108 होतील. म्हणजे 100 आणि हे 108. तर या ठिकाणी 8% वृद्धी किंवा 8% लाभ, 8% नफा या ठिकाणी विकल्प नंबर 2. चला मित्रांनो, त्यानंतर हा प्रश्न सॉल्व करूयात. ओके, खूप महत्वपूर्ण प्रश्न है. राम और लक्ष्मण एक कार्य को क्रमशः 15 और 20 दिनों में पूरा कर सकते हैं. यदि भरत, राम और लक्ष्मण एक साथ मिलकर कार्य करते हैं तो कार्य को 5 दिन में पूरा कर सकते हैं. भरत को कार्य समाप्त करने के लिए कितना समय लगेगा? बघा मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न बघून मला या ठिकाणी खूप आनंद वाटतोय. कारण की मित्रांनो, या ठिकाणी मला आपल्या प्रभू मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभू यांची या ठिकाणी आठवण काय मित्रांनो? प्रभू रामचंद्र तर प्रत्येक भारतीयांच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येक भारतीयांचं श्रद्धेचं स्थान आहे. प्रत्येक भारतीयांना मित्रांनो अभिमान स्वाभिमान वाटायला पाहिजे असे आपले भगवंत प्रभू श्री रामचंद्र आहे. क्लिअर इथपर्यंत? तर मित्रांनो 2024 हे फार आनंददायी आहे. फार मित्रांनो आनंद, उल्हास आणि हर्षसाठी आहे आपल्या सर्व भारतीयांसाठी नाही तर पूर्ण ब्रह्मांडासाठी. का? की मित्रांनो तुम्हा सर्वांना माहित असेल की 22 जानेवारी 2024 या दिवशी मित्रांनो आपले रामलल्ला प्रभू श्री रामचंद्र आपल्या या ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्य मंदिरामध्ये अवधमध्ये अयोध्यामध्ये विराजमान होत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. प्रभू रामचंद्र प्रभू बघा मित्रांनो 500 ते 600 वर्षापासून भगवान श्री रामचंद्र प्रभू ज्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला या भारतीयामध्ये या भारतीय संस्कृतीमध्ये भारतात आणि विशेष अयोध्यामध्ये, तरी सुद्धा मित्रांनो अयोध्यामध्ये जन्म घेतलेला असताना सुद्धा भगवंतांसाठी तिथं मंदिर न होते. 500 ते 600 वर्ष भगवंत एका तंबूमध्ये होते. तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक भारतीयांना अभिमान आणि आनंद वाटायला पाहिजे की 22 जानेवारीला आपल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू विराजमान होत आहे. ओके, बघा मित्रांनो आपल्या सर्व भारतीयांसाठी नाही तर सनातनी जे पण पूर्ण ब्रह्मांडमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप अभिमान आणि मित्रांनो आनंदाचे या ठिकाणी आनंदाचा तो सण आहे. बरोबर मित्रांनो, बघा या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र प्रभू आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. भगवान श्री रामचंद्र प्रभू यांचं मंदिर का पाहिजे? भगवान श्री रामचंद्र प्रभू का पाहिजे मित्रांनो? का पाहिजे? भगवान श्री रामचंद्र प्रभूमुळे आपण आहे, आपल्यामुळे भगवंत नाही. भगवंत मित्रांनो बघा ना, त्या बाबतीत काय बोलावं मित्रांनो, जितकं बोललो तितकं कमीच आहे. भगवान श्री रामचंद्र प्रभू यांच्याकडून आपल्या सर्व तरुणांना, तरुण नाही तर ब्रह्मांडामधील सर्व लोकांना, जगातील सर्व लोकांना खूप काही मित्रांनो शिकवण घेण्यासारखी आहे भगवान श्री रामचंद्र प्रभू कडून. बघा मित्रांनो आपल्या वडिलांची एवढी इतकं मोठे राजमहल सोडून वनवास मध्ये जातात 14 वर्षासाठी. पण मित्रांनो जेव्हा भगवान प्रभू वनवास साठी जातात ना तर चेहऱ्यावर थोडं पण या ठिकाणी लवलेस काही चिंता नाही, आनंदामध्ये जातात वडिलांचं ऐकून. ओके, मातृपितृ आज्ञा ही केवलम पुत्रत्व मंगलम या पंक्तीला शिरोधार्थ ठेवून भगवान श्री रामचंद्र प्रभू हे वनवासामध्ये जातात. आणि मित्रांनो भगवान श्री रामचंद्र प्रभूकडून कोणती शिकवण घ्यायला पाहिजे? शिकवण तर असंख्य आहे, हजारो लाखो अगणित आहे. पण त्यातल्या त्यात मित्रांनो भावाभावामध्ये कशा पद्धतीने संबंध असतात. भगवान श्री रामचंद्र प्रभू जेव्हा मित्रांनो अयोध्या त्याग करून वनाकडे निघतात, जंगलाकडे निघतात, तेव्हा भगवान श्री रामचंद्र प्रभूचे बंधू कोण? लक्ष्मण हे सुद्धा निघतात. बघा मित्रांनो भावाभावांमध्ये कशा पद्धतीने प्रेम पाहिजे हे भगवान श्री रामचंद्र प्रभूकडून आपल्याला शिकवण मिळते. त्यानंतर मित्रांनो पती पत्नी मध्ये कशा पद्धतीने प्रेम पाहिजे हे सुद्धा मित्रांनो भगवान श्री रामचंद्र प्रभूकडून आपल्याला ही शिकवण भेटते. खूप आनंदाचे दिवस आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण दिवाळी सेलिब्रेट केलो, हे दिवाळी नाही, खरी दिवाळी मित्रांनो ही आहे 22 जानेवारीची. ओके, म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र प्रभू की जय हो.
बघा मित्रांनो काय या ठिकाणी भरपूर काही शिकण्यासारखे भगवंताकडून। बघा ना किती मित्रांनो आपल्या या ठिकाणी आपण, म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी भारत भूमीमध्ये तुम्हा हम्माचा या ठिकाणी जन्म झालेला आहे। आपण भाग्यवान नाही मित्रांनो, परम भाग्यवान आहे, परम भाग्य आहे की या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय या मातीमध्ये आपण जन्मलो मित्रांनो। कारण की बघा मित्रांनो भारतामध्ये प्रभू श्री रामचंद्र प्रभू आहे, त्यानंतर मित्रांनो भगवान कृष्ण आहे, भगवान शिव आहे। जहाँ भक्ति है वहाँ भगवान है, जहाँ भगवान है वहाँ भक्ति है, इसलिए मेरा भारत महान आहे। बघा मित्रांनो या आधी काही तथाकथित लोक भगवान श्री रामचंद्र प्रभू यांच्या मंदिरासाठी बोलत होते की मंदिर का पाहिजे, मंदिर का पाहिजे, आणि काही प्रश्न पण उपस्थित करत होते की आप भगवान को मानते हो, आप भगवान को मानते हो, फिर म्हणजे तुम्ही भगवंतला मानता तर तो सर्व ठिकाणी सर्व दूर आहे, मग मंदिरचीच का गरज आहे। तर मित्रांनो त्यासाठी एक उत्तर देणार मी महापुरुषांकडून ऐकलेलो आहे की बघा मित्रांनो एक गोष्ट सांगतो की भगवान श्री रामचंद्र प्रभूची मंदिर का पाहिजे होतं त्या ठिकाणी, हे तर खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं, लेट झालं उलटन आपण का पाहिजे ते सांगतो मित्रांनो। आस्थेचं एका डोकं टेकवण्यासाठी एखादं ठिकाण आस्थेचं पाहिजे मित्रांनो, बरोबर। आता बघा मित्रांनो मंदिर का पाहिजे, काही लोक म्हणतात भगवान सर्व ठिकाणी आहे तर तिथंच का, हो मान्य आहे मला भगवान सर्व ठिकाणी। बघा मित्रांनो हवा ज्या पद्धतीने सर्व ठिकाणी आहे, बरोबर, समजा आपली गाडी पंक्चर होते, आता तर टूप्लेस टायर वगैरे आहे, पण मित्रांनो आधीची गाडी किंवा आता पण आहे की आपली गाडी पंक्चर होते तर गाडीमध्ये आपण हवा भरत असतो, मान्य, गाडीमध्ये आपण हवा भरत असतो। मग मित्रांनो मला एक सांगा, मग हवा तर सर्व ठिकाणी असते, तिथंच आपण हवा का गाडीमध्ये भरून घेत नाही, गाडीच्या टायर मध्ये का भरून घेत नाही, एखाद्या विशिष्ट ठिकाणी जातो आपल्या टायर मध्ये हवा भरण्यासाठी, बरोबर, आपल्या गाडीमध्ये हवा भरण्यासाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणी जात असतो आपण, क्लिअर। त्याच पद्धतीने भगवान श्री रामचंद्र प्रभू तर सर्व ब्रह्मांड मध्ये आहे, कणकण मध्ये विराजमान आहे, क्लिअर इथपर्यंत। म्हणून मित्रांनो सर्व ठिकाणी ते विराजमान आहे, ज्या पद्धतीने गाडीला विशिष्ट ठिकाणी जाऊन आपल्या टायर मध्ये हवा भरावी लागते, त्याच पद्धतीने आपल्यासारखे मनुष्याला, मानवाला एक विशिष्ट ठिकाण पाहिजे की तिथं जाऊन आपण आपल्या मनातील व्यथा दुःख या ठिकाणी मित्रांनो भगवान श्री रामचंद्र प्रभू समोर मांडू शकू। कारण की भगवान श्री रामचंद्र प्रभू हमारे है और हम रामचंद्र प्रभू की है, क्लिअर इथपर्यंत। यासाठी बघा मित्रांनो ठीक आहे, ते अचानक या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र प्रभू यांच्या बाबतीत ही गोष्ट निघाली म्हणून या ठिकाणी चर्चा आली। ओके, हे मी काय चर्चा करणार मित्रांनो, हे तर प्रत्येक भारतीयांनी मित्रांनो या ठिकाणी या बाबतीत बोलायला पाहिजे। आणि मित्रांनो प्रभू श्री रामचंद्र यांचे जे काही मित्रांनो त्यांनी जे केलेलं आहे, त्यांचे जे विचार आहे ते मित्रांनो जगले पाहिजे, क्लिअर इथपर्यंत। पण गोष्ट ही आहे मित्रांनो, गोष्ट ही आहे की आपण मित्रांनो आपल्याला अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे आपल्या भगवंताप्रती, क्लिअर इथपर्यंत। मग भगवंत फक्त हे एका जाती धर्माचे नाही, भगवान श्री रामचंद्र प्रभू हे सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी, ब्रह्मांडामध्ये जे पण आहे त्या सर्वांसाठी प्रभू रामचंद्र आहे, क्लिअर इथपर्यंत। चलो ठीक आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूयात, आपल्या टॉपिक कडे येऊयात मित्रांनो आपण या ठिकाणी। चला, खूप आनंदाची गोष्ट मित्रांनो, 2024 खूप बेस्ट आहे। ओके, हे 2024 हा दिवस बघण्यासाठी मित्रांनो आपले पूर्वज कितीतरी या ठिकाणी शेवटपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न अपूर्णच राहिले मित्रांनो, आणि गेले सोडून या जगाला, तर ते स्वप्नच घेऊन गेले मित्रांनो, अपूर्ण स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे। तर आपले जे पूर्वज यांच्या आत्माला पण शांती लाभेल ज्या दिवशी भगवान श्री राम या आपल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान होतील। ओके, चला मित्रांनो बघूयात आपण या ठिकाणी राम लक्ष्मण असं एकेरी नावाने पण बोललेलं मित्रांनो थोडं हे वाटतं। मी या ठिकाणी श्री रामचंद्र प्रभू, ओके ठीक आहे, हे एकेरी नाव नाही या ठिकाणी, नाही एकेरी नाव बोलायलाच मित्रांनो काहीतरी वाटतं। ओके, राम और लक्ष्मण क्रमश 15 और 20 दिन में दिनों में कार्य को पूरा कर सकते। यदि भरत, राम और लक्ष्मण तीनों एक साथ कार्य करे तो उस कार्य को 5 दिनों में पूरा कर सकते। मित्रांनो यांची लस किती येणार, लस येणार या ठिकाणी 60, मग 15 ने भाग दिल्यानंतर 4, 20 ने भाग दिल्यानंतर 3 आणि 5 ने भाग दिल्यानंतर 12। मग या ठिकाणी राम आणि लक्ष्मण साठी किती, 4 आणि 3 किती 7, आणि या ठिकाणी भरत पण आहे म्हणजे किती 12, तर 12 मधून 7 गेल्यानंतर किती 5। मग या ठिकाणी भरत को कार्य समाप्त करने में कितना समय लगेगा, म्हणजे 60 बटा या ठिकाणी 5 म्हणजे या ठिकाणी 12 दिन लगेंगे। विकल्प नंबर
2. ओके मित्रांनो, चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. एक बाइक सवार 100 किलोमीटर की दूरी 75 किलोमीटर की चाल से तय करता है. औसत चाल 90 किलोमीटर प्राप्त करने के लिए बाइक सवार को अगले 1 घंटे तक ओके, इथं पण 1 तास चालतोय तो, हे लक्षात. अगले 1 घंटे तक किस चाल से चलना होगा. बघा मित्रांनो, टोटल किती या ठिकाणी 100 किलोमीटर, त्या व्यक्तीला 75 किलोमीटर या वेगाने पार करावं लागतंय. मग बघा मी काय करणार, त्याला किती वेळ लागतंय तर 4/3 वेळ लागतोय, म्हणजे 4/3 घंटे लागते. क्लिअर. मग मित्रांनो मी काय करेल, या ठिकाणी हे 100 किलोमीटर त्या व्यक्तीला जाण्यासाठी, आता पूर्ण या ठिकाणी भाग देत नाही मी, भाग दिलो म्हणजे या ठिकाणी 1.33 येणार आणि खूप त्रास होणार आपल्याला. मग त्यासाठी मित्रांनो 4/3 घंटे लगते और बाद में अगले 1 घंटे तक, म्हणजे मित्रांनो इथं पण 1 घंटे, म्हणजे या ठिकाणी बेरीज करून टाका. मग या ठिकाणी किती 7 टोटल किंमत होते 7/3 बरोबर. आणि औसत चाल किती म्हणतात 90. बस या ठिकाणी मित्रांनो गुणाकार करून टाका, झालं कार्यक्रम. 3 ने इथं भाग देऊन टाका. 30 7 त्रिक किती मित्रांनो 21 होतात, म्हणजे किती 210. सुरुवातीला 210 आणि सुरुवातीला किती अंतर मित्रांनो 100, म्हणजे मायनस कराल तर या ठिकाणी भेटेल 110 किलोमीटर प्रति घंटा. अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो, काहीच नाही त्यामध्ये. चला त्यानंतर हा प्रश्न काय म्हणतो, त्रिभुजचा हा प्रश्न मित्रांनो. एक त्रिभुज में यदि सबसे लंबी भुजा की लंबाई 15 सेंटीमीटर, दूसरी भुजा की लंबाई 12 सेंटीमीटर और इसका परिमाप 34 सेंटीमीटर हो तो त्रिभुज का क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर. बघा मित्रांनो या ठिकाणी आता हे त्रिभुज आहे, मानून घ्या हे त्रिभुज आहे. सबसे लंबी भुजा म्हणजे मी या ठिकाणी लिहितो मित्रांनो 15 सेंटीमीटर, दुसरी भुजा 12 सेंटीमीटर आणि हे परिमाप म्हणजे तिन्ही भुजांची बेरीज किती या ठिकाणी 34 सेंटीमीटर. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. मग मला एक सांगा मित्रांनो, हे 12 आणि हे 15 म्हणजे किती 27 आणि या ठिकाणी तिसरी भुजा बरोबर किती 34, म्हणजे 3 बाजू 3 भुजा असतात. मग 27 प्लस मध्ये इकडे जाताना मायनस म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी 7 येणार. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. मग मित्रांनो परिमिती किती, परिमिती म्हणजे मित्रांनो जितक्या पण बाजू असतात ते मोजावे लागतात. इथं 3 बाजू 12 आणि हे 15 27 आणि हे 34 बरोबर. याचे मी अर्ध परिमाप घेणार. अर्ध परिमाप म्हणजेच काय मित्रांनो 34/2 म्हणजे 17 घेऊन टाकणार. आणि यासाठी फॉर्म्युला आहे मित्रांनो S अर्ध परिमापसाठी S - A S - B त्यानंतर S - C अशा पद्धतीने हे फॉर्म्युला आहे. मग बघा मी या फॉर्म्युला मध्ये किंमत टाकून देऊ. 17 या ठिकाणी 17 - 15 त्यानंतर मित्रांनो 17 - 12 त्यानंतर आहे मित्रांनो 17 - किती 7. मग किती मित्रांनो हे 2 असेल, हे गुणिला 5 असेल, हे गुणिला 10 असेल आणि हे गुणिला किती मित्रांनो 17 असेल. मग हे टोटल 100 होतात आणि हे 17 म्हणजे 17 असेल. बघा मग मित्रांनो स्क्वेअर रूट मध्ये किती 17 आहे. मग काय या ठिकाणी ओके ठीक आहे. मग मित्रांनो हे अशी 2 संख्या निवडा की त्या दोघांचा गुणाकार 17 असा येतोय. तर आपल्याला दिसतंय मित्रांनो इथं दिसतंय बघा काय या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणार आपण. या इथं 17 गुणिला किती 100 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 100चा वर्ग किती 10 तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार. स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी 17 ही किंमत कुठे आहे मित्रांनो विकल्प नंबर 3 मध्ये. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. आणखी कार्य यावर आधारित हा प्रश्न आहे. जैक एक कार्य को 30 दिनों में कर सकता है. रेयान यह कार्य को 14 दिन में कर सकता है. जैक ने अकेले ही कार्य शुरू किया. कितने दिनों के बाद रेयान को उसके साथ जुड़ना चाहिए ताकि कार्य 15 दिन में समाप्त हो जाए. मग मित्रांनो बघा या ठिकाणी हा जैक असेल किती 15 दिवसात आणि रेयान असेल 14 दिवसात. प्रथमतः आता यांची लस काढून घेऊयात आपण. लस किती मित्रांनो 15 आणि 14 तर या ठिकाणी 30 दिन में है ना 30 दिवसात.
मग किती मित्रांनो यांची लसावी येणार 210, 30 ने भाग दिला 3 7 21, 14 ने भाग दिला 10 140 आणि 70 म्हणजे किती 15। ओके, कार्य शुरू किया कितने दिनों के बाद रेयान को उसके साथ जुड़ना चाहिए ताकि कार्य 15 दिनों में पूरा हो जाए। मग मित्रांनो मी बघणार की हे दोन्ही व्यक्ती एका दिवसाला किती काम करतात, एका दिवसाला हे दोन्ही मिळून 22 काम करत असतात। तर या ठिकाणी 15 दिवसात किती काम करतात, 15 दिवसात किती काम करतात, तर 22 ने गुणाकार या ठिकाणी तिरकस गुणाकार 22 गुणिला 5 110, 0 हातचे आले 11, 22 1 22 आणि 11 किती 33, 330 काम। मग या ठिकाणी काम तर फक्त मित्रांनो 210, इथं 330, आता 330 मायनस 210 करून टाका मित्रांनो, 0 2 आणि 1 120। तर रेयान को उसके साथ जुड़ना चाहिए, कोणाचा रेयानचा उल्लेख आहे आणि तो एका दिवसाला 15 काम करतो, 15 ने भाग द्या या ठिकाणी, 15 8 20 असे म्हणजे काय मित्रांनो 8 दिवसात रेयान या ठिकाणी हा जैक सोबत जॉईन होईल। बघा मित्रांनो हे काय गणितीय चिन्हों को सही संयोजन और क्रम का चयन कीजिए ताकि समीकरण संतुलित हो जाए। हे तर मित्रांनो आपण रिजनिंग मध्ये बघत होतो ना, बुद्धिमत्तेमध्ये बघायचो हे या ठिकाणी। ठीक आहे, सॉल्व्ह करूयात। हे चिन्ह कोणते चिन्ह टाकायला पाहिजे आपण, म्हणजे या ठिकाणी समीकरण 30 यायला पाहिजे 172 बटा 86 प्लस 14 गुणा 2। बघा मित्रांनो हे 6 दुनी 12 2 हातचे आले 8 दुनी 16 1 किती 17 म्हणजे 2 या ठिकाणी प्लस किती 14 गुणिला 2 म्हणजे 28, 28 प्लस 2 तर किती मित्रांनो या ठिकाणी 30 म्हणजे विकल्प नंबर 1। बाकी काही चेक करण्याची पण गरज नाही। ओके, चला त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। चतुर्थानुपाती अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। काय करणार या ठिकाणी 16 26 32 आणि हे चतुर्थानुपाती बरोबर। मग काय मित्रांनो 16 गुणिला चतुर्थानुपाती आणि ह्या दोघांचे गुणाकार म्हणजे 26 गुणिला 32 बटा 16 या ठिकाणी 16 ने भाग देऊन टाका 1 2, 26 गुणिला 2 किती होतात 52 होतात, विकल्प नंबर डी। चला त्यानंतर काय म्हणतात मित्रांनो, हा प्रश्न काय म्हणतो बघा, एक कॉलेज की कैंटीन में 96 छात्रों को 5 दिन परोसने के लिए खाद्य सामग्री इकट्ठी की गई, लेकिन नए दाखिले होने से 64 और छात्र जुड़ गए। अब खाद्य सामग्री कितने दिनों तक चलेगी। मग बघा मित्रांनो 96 गुणिला 5 मित्रांनो हे काम एक या आधारावर हा प्रश्न आहे। कधी कधी मित्रांनो अशा पद्धतीने असतात की एका गड किल्ल्यावर 200 सैनिक आहे, त्यानंतर 400 सैनिक आणखी अतिरिक्त होतात, तर ती खाद्य सामग्री त्यांना किती दिवस पुरेल। कधी कधी मित्रांनो काही मजूर आहे ते एका ठिकाणी कामासाठी जातात, सोबत खाद्य सामग्री घेऊन जातात 30 दिवसासाठी। समजा 100 मजूर आहेत 30 दिवसासाठी, पण आणखी 100 मजूर येऊन जातात, तर सांगा ती खाद्य सामग्री अशा पद्धतीने काहीच करण्याची गरज नाही मित्रांनो। आता हे बघा जेवण आपण जे करतो मित्रांनो हे पण काम आहे, हे लक्षात ठेवा। मी आता एखादा व्यक्ती मित्रांनो काही काम न करता फक्त जेवण करत असेल तर ते पण काम आहे, ते तरी काम करतोय तो। बाकी काम करत नसेल, कुठून येतं काय येतं काही नाही ते माहित नाही या ठिकाणी, पण मित्रांनो या ठिकाणी हे लक्षात ठेवा हे पण काम आहे। ओके, अशा पद्धतीने आता आई वडील असतात मित्रांनो, तर आपण त्या अवस्थेमध्ये कॉलेज करत असतो, शाळा करत असतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो, जसे तुम्ही करतात त्या पद्धतीने। तर आपल्याला माहितच नसतं की किराणा कुठून येतोय, काय कुठून येतो वगैरे वगैरे, जे काही येतं ते आपण जेवत असतो, आरामात खात असतो, नो प्रॉब्लेम। ओके, पण तुमच्या बाबतीत हे लागू होत नाही। तुम्ही जेवण आरामात करतात तितके मेहनत पण करतात मित्रांनो तुम्ही मित्रांनो एसएससी या क्षेत्रामध्ये आलेला जो काही विद्यार्थी कॅन्डिडेट असतो तो काही साधारण नसतो, असाधारण असतो। भारत मातेची सेवा करण्याची जिद्द आणि मनामध्ये मित्रांनो भारत मातेबद्दल प्रेम असणाराच विद्यार्थी या फील्ड मध्ये येतो। नाहीतर तुम्हाला तर भरपूर फील्ड आहे ना, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस वगैरे वगैरे वगैरे, हा हे पण सेवा करतात, नो प्रॉब्लेम, हे सर्व सेवा करत असतात। पण त्यातल्या त्यात तुम्हाला मित्रांनो खरं प्रेमी आहात तुम्ही, खरे तर मित्रांनो तुम्ही प्रेम करणारे आहात, आणि प्रेम कशासोबत, भारत मातेसोबत। मित्रांनो तुम्ही पण
भगतसिंग यांच्या विचारांवर जगणारे आणि या विचारांवर लढणारे आणि भगतसिंग यांच्या विचारावर मित्रांनो तुम्ही देशाचे संरक्षण आणि मित्रांनो देशाची सेवा करणारे तुम्ही पण योद्धा आहात जे की तयारी करत आहेत. ओके, अशा पद्धतीने मग मित्रांनो आपण बोलत होतो की जेवण करणं हे सुद्धा मित्रांनो एक काम आहे. काम म्हणजे काय, ज्या गोष्टीला करण्यासाठी काहीतरी वेळ लागतो त्यालाच काम म्हणतात, हे लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हे बघा मी चष्मा काढून ठेवतोय, चष्मा पुन्हा लावून घेतोय, हे पण काम आहे. पेन या ठिकाणी ठेवून देतो, पेन उजव्या हातातून डाव्या हातात घेतो, काम. काहीतरी काहीतरी एकदम सेकंदाचं लहान परिमाण काहीतरी लागत असेल म्हणजे काम आहे. क्लिअर इथपर्यंत आपण हे म्हणत होतो मित्रांनो की विद्यार्थी हे आई वडील आणतात की कुठून आणतात काय, विद्यार्थी या ठिकाणी आरामाने तर त्याची परतफेड म्हणून मित्रांनो ताकदीने पूर्ण जिद्दीने तयारी करा. क्लिअर इथपर्यंत. ओके, चला मित्रांनो मग सुरुवात करूयात. आपण या ठिकाणी आपण बोललो की ज्या पद्धतीने 15 व्यक्ती 5 दिवस काम करतात तर 15 गुणीला 5 करून टाकतो 75 काम. तर त्याच पद्धतीने इथं सुद्धा हे जेवण करणं म्हणजे कामच आहे. त्यानंतर 64 छात्रावर आ जाते म्हणजेच काय मित्रांनो, आधी तर 96 होते आता 64 येऊन गेले म्हणजेच किती आहे 0 आणि हे किती 16 160 ने इथं भाग देऊन टाका. भाग दिल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी इथं 16 ने भाग जातो 10 वेळेस, इथं 16 ने भाग जातो 6 वेळेस, इथं 5 ने भाग जातो 1, इथं 5 ने भाग जातो 2, इथं 2 ने भाग जातो 6 ला 3 वेळेस म्हणजेच काय या ठिकाणी 3 दिन बरोबर असेल. चलो त्यानंतर मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न समजून घेऊया. कितने वर्षों में ₹4000 की धनराशि ब्याज के वार्षिक रूप से चक्रवृद्धि किए जाने पर 10% वार्षिक चक्रवृद्धि ब्याज दर पर ₹5324 हो जाएगी. बघा मित्रांनो या ठिकाणी 10% 2-3 पद्धत आहे, भरपूर पद्धत आहे. मी या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून टाकतो. मित्रांनो या ठिकाणी बघा 4000 या ठिकाणी 5324. मी जर यांना भाग देतो मित्रांनो 4 ने जर या ठिकाणी भाग देतो 4 4 म्हणजे 1000 कोणत्या तरी एका संख्येचं घन आहे. कोणती 10चं घन 1000 घन म्हणजे हेच लिहितो मित्रांनो 3रा घात. तर या ठिकाणी विचार करू नका, क्लिक करा आणि पुढे निघा. हे पण 4 ने भाग दिला तर मित्रांनो आतापर्यंत हेच आपण बघत आलेलो आहे. इथं 1000 तर इथं 1331 अकराचा घन असतो. इथं 10 तर 10% की वृद्धी होते म्हणजे 10% वार्षिक चक्रवृद्धी ब्याज, इथं 10 तर इथं 11. अशा पद्धतीने विकल्प नंबर डी. चलो त्यानंतर बघूयात मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न या ठिकाणी. अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफळ 4158 सेंटीमीटर है. अर्धगोले की त्रिज्या ज्ञात कीजिए. पाई का मान 22/7 ले लीजिए. बघा मित्रांनो आपल्याला किती मदत करते एसएससीजीडी ब्रॅकेट मध्ये की एखादा विद्यार्थी चुकून 3.14 घेऊन टाकेल म्हणून पहिलेच बाबा एक या ठिकाणी 2/7 घे 3.14. हा पाईसाठी 3.14 आपण घेतात पण ते पहिलेच देतात. आपल्यावर खूप एसएससीचं प्रेम आहे मित्रांनो विशेषतः. बघा मित्रांनो मग काय अर्धगोलासाठी या ठिकाणी फॉर्म्युला आहे 3πr². मग या ठिकाणी क्षेत्रफळ किती 41 से 58. आता बघा मित्रांनो 3 गुणा 22/7 गुणा r² इक्वल टू 4158. मग काय मित्रांनो या ठिकाणी बघा 41 से 58 गुणा किती मित्रांनो 7 बटा किती 22 गुणीला 3 येणार या ठिकाणी. मग बघा 22 ने भाग देऊ 3 ने भाग देतो मी 3 3 या ठिकाणी 1 3 त्रिक 9 2 3 8 24 1 3 18. आता 22 ने भाग देतो मित्रांनो मी 22 ने भाग दिल्यानंतर 22 चे 6 पट 132 होतात म्हणजे 6 132 या ठिकाणी 6 22 चे 3 पट 63 गुणीला 7 7 त्रिक 21 से 1 हातचे आले 2 6 7 42 आणि 2 44 म्हणजे r² 441. r बरोबर किती रेडियस त्रिज्या म्हणजे किती 21. मग या ठिकाणी विकल्प नंबर 1. चलो त्यानंतर पुढे काय म्हणतात मित्रांनो या प्रश्नात रीड करा समजून घेऊयात. प्रथमतः आपण या ठिकाणी एक डीलर किसी वस्तु पर 25% की छूट देता है, नकद भुगतान पर 15% की एक और छूट देता है.
एक ग्राहक ने ₹255 नगद भुगतान किया, वस्तू का अंकित मूल्य। बघा मित्रांनो, सुरुवातीला हे बघा, आपण सुरुवातीला एक प्रश्न सॉल्व्ह केला होतो, एक गाडी होती त्यावर, बस त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे। 25% ला 1/4 लिहितो आपण, म्हणजे 4 ची किंमत ₹1 डिस्काउंट, तर 3 ला भेटते। 15% ला आपण लिहितो मित्रांनो 3/20, म्हणजे ₹20 वस्तू, ₹3 डिस्काउंट, म्हणजे इथं 20, तर इथं किती मित्रांनो 17, 17 त्रिक 51, क्लिअर। आणि या ठिकाणी हे किती मित्रांनो 20 गुणिले 4 किती 80, मग 51 साठी किती मित्रांनो 255, म्हणजे 1 चे टेबल 5 पर्यंत, 5 चे टेबल 5 पर्यंत, बरोबर। 51 चे 5 पटीत, इथं पण 5 पटीत, 8 45, म्हणजे किती मित्रांनो 400, विकल्प नंबर 1। त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। बघा, बोर्डमास सरलीकरण, सिंप्लिफिकेशन म्हणतो आपण त्याला। निम्नलिखित को सरल कीजिए। बघा, कट टू कट सॉल्व, इथं सॉल्व करतो की लांब लचक काही या ठिकाणी सॉल्व करत नाही। 1 मधून 0.6 गेल्यानंतर 0.4 या ठिकाणी शेष असेल। त्यानंतर 1/5 प्लस 0.4, मग इथं गुणाकार 4×5 20, पॉइंटचे कट म्हणजे 2, 2 प्लस 1 किती 3, 3/5, आणि बाहेर आहे मित्रांनो 1/8, 8 आणि 5 ची लसं किती 40 असेल, या ठिकाणी पण 40 लिहून टाकूयात, म्हणजेच काय मित्रांनो इथं 5 आणि इथं किती 8, 8 त्रिक 24, 5 - 24 म्हणजे किती -19, आणि लसं किती मित्रांनो 40, म्हणजे विकल्प या ठिकाणी विकल्प नंबर 2 बी। चला, त्यानंतर मित्रांनो रेल्वे, 2 रेल्वे मित्रांनो या ठिकाणी 190 और 195 मीटर लंबाई। मित्रांनो मी बोललो की लंबाईची बेरीज करून टाका, 2 रेल्वे असेल ना, लंबाईची बेरीजच होते, डायरेक्शन कोणती असो, मग बेरीज केल्यानंतर हे 5 19 आणि 19 किती 38, 385 मीटर। ए और बी समांतर पटरियों पर एक दूसरे की ओर म्हणजे काय मित्रांनो डायरेक्शन विपरीत आहे, ओके। 385 एक दूसरे की ओर 50 किलोमीटर और 70 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे 50 प्लस या ठिकाणी 70, प्रथमतः वेग लिहून टाकूयात, म्हणजे किती 6 7 5 12, 12 से 60 मीटर लिहितो मी आपल्या स्टाईलने, त्याची तुलना 36 सेकंदासोबत करतोय। तर आपण बेरीज किती केलं होतं मित्रांनो, हे 385 मीटर ला किती झालं मित्रांनो, काहीच लागत नाही या ठिकाणी, तिरकस गुणाकार 385 गुणा 36/1260, मग या ठिकाणी 12 ने भाग द्या, 12 चे 3 वेळेस, 12 1 12 पंचे 60, त्यानंतर हे 3 ने भाग देऊन टाकूया, 3 ने भाग 3 त्रिक 9, 3 5 15 35, मग मित्रांनो 35 से 10 पट 350 होतात, पुन्हा 35 से 1 पट म्हणजे 385 होतात, म्हणजे किती 35 से हे 11 पटीत, किंवा 5 ने तुम्ही पुढे भाग देऊ शकता त्या ठिकाणी, म्हणजे 11 सेकंद बरोबर असेल। चला, त्यानंतर पुढे एक प्रश्न मित्रांनो आणखी रेल्वेवरच आधारित, अरे वा। बघा काय करणार मित्रांनो, 210 मीटर लंबे एक प्लेटफॉर्म को 90 मीटर लंबी ट्रेन, म्हणजे काय 210 आणि 90 म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 300 मीटर, प्लेटफॉर्म को 20 सेकंद में पार कर जाती है, 20 सेकंद, तर मित्रांनो 36 ला किती, इथं मित्रांनो 2 3 18 दूनी 36, 18 त्रिक 54, म्हणजे 540 मीटर, म्हणजे त्याला आपण लिहितो 54 किलोमीटर प्रति घंटा, ओके, विकल्प 1। आता हे कशा पद्धतीने काय लिहितो, त्यासाठी अतिरिक्त माहितीसाठी मित्रांनो प्ले स्टोअर वर आरजे मॅथ म्हणून एक ऍप आहे, त्या ऍप अंतर्गत मित्रांनो बॅच आहे फर्स्ट क्लास बिलकुल हिंदी माध्यमातून, त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो टोटल गोष्ट सांगण्यात आलेली, हे कोणते चिन्ह आहे, हे कोणते चिन्ह आहे, बेरीज काय असते, पॉइंटची बेरीज काय, पॉइंटचा भागाकार काय, पॉइंटचा वजाबाकी, टोटल A to Z, ओके। त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। अंकित मूल्य पर 10% की छूट, अंकित मूल्य पर 10% की छूट देने के बाद एक मोबाइल फोन का मूल्य 20,250 है, यदि कोई छूट नहीं दी जाती तो दुकानदार को 20% लाभ होता है, मोबाइल फोन का क्रय मूल्य ज्ञात करे। बघा मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीने, समजा 10% डिस्काउंट म्हणजे 90% साठी ती वस्तू किती मित्रांनो 20,250, तर 100% बरोबर किती, म्हणजे त्या वस्तूची किंमत किती होती ते बघून घेऊयात आपण प्रथमतः।
तिरकस गुणाकार करण्यापेक्षा मी इथल्या इथे हे मित्रांनो करून टाकतोय काटछाट बघा, किंवा तुम्ही तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार काय माहित असेल तुम्हा सर्वांना. ओके, 9 दुनी 18, पुन्हा 9 दुनी 18, 9 5 45 म्हणजे किती या ठिकाणी. ओके, 22,500. इथपर्यंत क्लिअर आहात तुम्ही. 20% का लाभ होता, 20% का लाभ होता है म्हणजेच काय मित्रांनो 120% मान आता ठेवणार मी 22,500. तर 100% साठी किती झालं मित्रांनो, काहीच करण्याची गरज नाही, विषय क्लोज होतोय. 100 गुणिला किती 22,500 बटा 120. 1 0 1 0 कट, मग या ठिकाणी 12 ने भाग देऊन टाकूयात मित्रांनो. 12 1, मग या ठिकाणी 10, 12 8 96. तर या ठिकाणी हे किती 90, 12 7 84, या ठिकाणी 6 1 0, 12 5 म्हणजे 18,750. या ठिकाणी विकल्प नंबर 2. ओके, 18,750. चला त्यानंतर हा प्रश्न मित्रांनो लास्ट आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. क्लिअर पर्यंत बघा. हे मित्रांनो या ठिकाणी हे डिस्काउंट वाले 3 प्रश्न तब्बल आपण बघितलो या ठिकाणी. 3 प्रश्न म्हणजे 6 मार्कासाठी. साधारण गोष्ट नाही मित्रांनो, असाधारण. बघा, अरविंद ने क्रमिक छूट योजना के तहत एक वस्तु खरीदी जिसके क्रमिक रूप से 20% म्हणजे 1/5. इथं 5 तर इथं किती 4. 25% 1/4, इथं 4 तर या ठिकाणी 3. 4 त्रिक 12, 4 पंचे 20 झालं, विषय क्लोज. बघा 3 प्रश्न आले, तिघांना एकाच पद्धतीने याच पद्धतीने सॉल्व्ह करून टाकलोय. आणखी काय लागतंय तुम्हाला, आणखी काय पाहिजे. ओके, चला मग काय मित्रांनो या ठिकाणी आता लास्ट मध्ये ती वस्तू 6,000 रुपयाला. ओके, म्हणजे 12 पंचे 60 किती मित्रांनो 5 पट 2 0, इथं पण 5 पट 2 0, 5 पट 0, 100 2 0 म्हणजे 10,000. ओके, या ठिकाणी विकल्प नंबर 1. ओके, चला मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सुखरूपपणे सर्व टोटल कम्प्लिटली आणि हटके पद्धतीने सॉल्व्ह केलेली. ओके, चला एसएससी जीडी 24/1/2023 शिफ्ट नंबर 1 मध्ये आलेले टोटल प्रश्न या ठिकाणी फिनिश केलोय. ओके, ठीक आहे, मग थांबूयात या ठिकाणी, भेटूयात मित्रांनो नेक्स्ट सिरीजला. ओके, थँक्यू.